श्री क्षेत्र गजानन महाराज सेगाव यांची पालखी 57 वर्षी या शाळेत आगमन होत आहे। त्या शाळेचा माजी विद्यार्थीपासून गेले 40 दशके मी या पालखीचं स्वागत म्हणा, मी माझ्या लहानपणापासून म्हणा एक भावनिक श्रद्धा यावर आहे। सेवा म्हणा, आता सेवा करण्याची संधीही भेटली होती, पण या पालखीचं दिवसेंदिवस स्वरूप पाहता भव्य प्रमाणात होत आहे आणि भक्तांची अडचण होत आहे, म्हणजे दर्शनाची अडचण होत आहे। त्याप्रमाणे अनेक सोय आमच्या संस्थेतर्फे आपण करत आहेत, पण महापालिका असू द्या, शासन असू द्या, त्यांच्या परीने करत आहेत। मी मागील अनेक 3-4 दशकापासून बघत आहे की पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालयाची आणि विशेषतः स्थानगृहाची आज वारकरी 700 किलोमीटरवर येतात, पण आज मैदान पहिल्यासारखं परिस्थिती राहिली नाही। शाखा अनेक वाढलेल्या आहेत, पण स्थानगृह वास्तविक शाळेत कमी असते, तरी शौचालय सुद्धा लिमिटेडच असते। पण एका वेळी 700 जणांना आंघोळ करायचं असेल, पहाटे 2 वाजता त्यांना उठावं लागतं, म्हणजे 6 वाजता जायचं असलं तर। आणि स्थानगृहाची असू द्या, शौचालयाची असू द्या, या अनुषंगाने मी माझ्या एक विचारांती असं आलं की शौचालय कायम स्वरूपी आपण करावं यासाठी, पण मोठी हे निधी लागणार आहे। संस्थेची आहे नाही परिस्थिती असलं तरी आम्ही गेल्या वर्षी मान्य देवेंद्र दादा कोटेकडे आमदार म्हणून आपले पहिल्यांदा निवडून आले। दादा काय आपले संस्थेचे आहेत, आपलेच आहे, त्यामुळे मागणी करणं असं म्हणणं चुकीचं आहे। त्यामुळे अख्खाच एक गोष्ट आहे की त्यांना पण पटलेलं आहे की उघड्यावर म्हणजे आंघोळ केलं तरी शौचालय पहिलं, म्हणजे शौचालय सोय करण्यासाठी एक प्रपोजल दाखल केलं। दादा त्याचं पाठपुरावा केलेत, पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेत। ते तांत्रिक अडचण मी दादांना परवा मी सांगितलं, त्यांच्या लक्षात आलेलं आहे
त्यामुळे निवेदन बी आता तयार केलेलं आहे की पीडब्ल्यूडीने 3 मजलीच्या स्थानगृह एका वेळी 80 लोक म्हणजे 2 तासात त्यांचं आंघोळ व्हावं आणि शौचालय सर्व पूर्ण व्हावं या अनुषंगाने कायमस्वरूपी आज काय पालखी आपण म्हातारे होते पण पालखी काय यायचं बंद होणार नाही, आपण येतो जातो, पण हे कायमस्वरूपी सोलापुरात विशेषतः 800 किलोमीटरवरनं शेगाववरनं सोलापूर शहरात यावं हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे आणि या स्थानात यावं हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. हे असं समजून मी माननीय विशेष करून माननीय देवेंद्रदादांना व पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी खास डीपीडीस म्हणून रक्कम तरतूद करू शकतात, खास बाब म्हणून आपले साहेब आमदार साहेब मुख्यमंत्र्यांपाशी शब्द घातले की त्यांचा शब्द नाही, आमच्याही शब्दाला मान राहील असं समजून मी या संस्थेचा सर्व पदाधिकारी विनंती करतो की दादा हे चिरकाल होईल की एक आठवण राहील की सोलापूर शहरात एका वेळी म्हणजे पालखी व्हायचं असं सोय. त्यामुळे आपण या सोयीसाठी अग्रगण्य आमची मागणी आहे. इथं स्वार्थ आहे आणि परमार्थ पण आहे, एवढं लक्षात ठेवून जय गजानन गणात होती. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरला एकादशीच्या वारीनिमित्त जात असताना सोलापूर शहरातनं या पालखीचा प्रवास होत असतो. पहिल्या दिवसाचा मुक्काम पूर्व भागातील पद्मश्री शिक्षण संस्थेच्या या प्रांगणात मागील 57 वर्षापासून या ठिकाणी होत असतो. संपूर्ण पूर्व भागाच नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यातले लोक आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मी मागील वर्षी आलेलो, यावेळी तुमचे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यावं. सपत्नीक मी दर्शनाला येथे आलो, मनोभावे प्रार्थना केली आणि मला मनापासून पद्मश्री शिक्षण संस्थेचंही कौतुक करायचं आहे की आपण मागील अनेक वर्ष अनेक दशकं महाराजांची सेवा अतिशय मनोभावाने सगळेजण करतात. सर्व शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ असतील, पदाधिकारी असतील, इथं काम करणारा प्रत्येक व्यक्ती अगदी विद्यार्थ्यांपासून पालकांपासून सगळेजण मनोभावे गजानन महाराजांच्या सेवेसाठी या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून कार्यरत असतात, सज्ज असतात. आणि चांगली सोय या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येते आणि विशेषतः मला गजानन महाराजांच्या पालखीचे मनापासून खूप कौतुक करावंसं वाटतं. प्रचंड शिस्त, स्वच्छता सुद्धा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी हे करत असते. येणाऱ्या काळात या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालयाची व्यवस्था असेल किंवा आंघोळीसाठी भक्तांच्या सोय व्हावी अशी भूमिका इथल्या सगळ्या भक्तांच्या विशेषतः गोपसाहेबांची सुद्धा सातत्याने त्या अनुषंगाने मागणी आहे. मागच्या वर्षी पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी आल्यानंतर सुद्धा आश्वासित केलं होतं. निश्चितच मी गोरेभाऊंना बोलून आपल्या या प्रांगणामध्ये या सगळ्या भक्तांना जे अनेक वर्षापासून या ठिकाणी येतात त्यांची स्वच्छतेची, शौचालयाची आणि स्नानगृहाची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.